डोंबिवलीतनं आता येऊया मुंबईमध्ये भाजपचा महापौर बनवायचं हे स्वप्न भाजपनं गेल्या 3-3.5 दशकांपासून पाहिलं आणि हे स्वप्न आता प्रत्यक्षात येताना दिसते, कारण 89 जागांसह भाजप मुंबई महापालिकेतला सगळ्यात मोठा पक्ष ठरलेला आहे। त्यात आज महापौर पदाची सोडतही जाहीर झाली आणि या सोडतीमध्ये सर्वसाधारण महिलेसाठी हे पद राखीव ठेवण्यात आलेलं आहे। भाजपमध्ये सर्वसाधारण प्रभागातून जवळपास 25 महिला निवडून आलेल्या आहेत, त्यापैकी 5 जणी महापौर पदाच्या शर्यतीत आहेत। या 5 जणी कोण आहेत आणि 5 जणींना महापौर पद का मिळू शकतं त्याची कारण आपण पाहूयात। मुंबईत ठरलं, खुल्या प्रवर्गातली महिला होणार महापौर। भाजपच्या इच्छुकांचं लॉबिंग सुरू। निष्ठावंतांना संधी की नव्या चेहऱ्यांना लॉटरी। भाजपमध्ये आलेला हा तरुण ताजा चेहरा तेजस्वी घोसाळकर। तेजस्वी घोसाळकर निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेतून भाजपमध्ये आल्या, लढल्या आणि जिंकल्या सुद्धा। मुंबईचं महापौरपद खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाल्यावर तेजस्वी घोसाळकर हा महापौर पदाच्या शर्यतीतला आघाडीचा चेहरा ठरल्यात। तेजस्वी घोसाळकर तरुण आणि सुशिक्षित आहेत। वॉर्ड क्रमांक 2 मधून 10,725 मतांनी त्या विजयी झाल्या। भाजपचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम उपनगरातून त्या प्रतिनिधित्व करतात। 2029च्या विधानसभा निवडणुकीत मनीषा चौधरींना वयानुसार बाजूला ठेवायचं झाल्यास भाजपला या भागात तेजस्वी घोसाळकरांना बळ द्यावं लागेल। मात्र आयत्या वेळी कमळ हाती घेतलेल्या तेजस्वी घोसाळकरांना थेट महापौरपद दिलं जाईल का याबद्दल शंका आहे। भाजपकडून महापौर पदाच्या शर्यतीत असलेला दुसरा चेहरा म्हणजे रितू तावडे। रितू तावडे या भाजपच्या मुलुंडमधल्या वॉर्ड क्रमांक 132च्या नगरसेविका आहेत। रितू तावडे भाजप महिला मोर्चामध्ये सक्रिय आहेत। भाजपचा कोकणी आणि मराठी चेहरा अशी रितू तावडे यांची ओळख आहे। भाजपकडून महापौर पदासाठी चर्चेत असलेलं आणखी एक नाव म्हणजे हर्षिता नार्वेकर। हर्षिता नार्वेकर या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वहिनी। कुलाब्यातल्या वॉर्ड क्रमांक 225 मधून त्या निवडून आल्यात। कुलाब्यातल्या कॉस्मोपॉलिटन मतदारसंघाचं त्या प्रतिनिधित्व करतात आणि भाजपचा हा उच्चभ्रू आणि हाय प्रोफाईल असा चेहरा आहे। हर्षिता नार्वेकरांना महापौरपद दिलं तर पुन्हा भाजपवर घराणेशाहीचे आरोप होण्याची शक्यता आहे। महापौर पदासाठी चर्चेतलं आणखी एक नाव म्हणजे अलका केरकर। अलका केरकर या माजी उपमहापौर राहिल्यात। त्यांची ही नगरसेवक पदाची 3री टर्म आहे। वांद्रे पश्चिमेतल्या वॉर्ड क्रमांक 98चं त्या प्रतिनिधित्व करतात। भाजपच्या निष्ठावंत वरिष्ठ अशी अलका केरकर यांची ओळख आहे। याशिवाय भाजपमधून महापौर पदासाठी आणखी एक नाव शर्यतीत आहे, ते म्हणजे राजश्री शिरवाडकर यांचं। राजश्री शिरवाडकर या भाजपमधला नवा आणि तरुण चेहरा। सायन माटुंगामधल्या वॉर्ड क्रमांक 172 मधून त्या निवडून आल्यात। शिरवाडकर गेली 2 टर्म्स नगरसेविका राहिल्यात। भाजपचा कोकणी आणि मराठी चेहरा अशी त्यांची ओळख। महापौर पदाच्या शर्यतीत राजश्री शिरवाडकर या डार्क हॉर्स ठरतील अशी चर्चा आहे। भाजपच्या खुल्या प्रवर्गातल्या 25 महिला नगरसेवकांमधून महापौर निवडायचं आहे। मुख्यमंत्री पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत भाजपचं धक्कातंत्र आतापर्यंत दिसून आलंय। त्यामुळे भाजप नेमकं कुणाच्या गळ्यात महापौर पदाची माळ टाकणार याचा सस्पेन्स शेवटपर्यंत कायम राहील असंच दिसतंय। सागर कुलकर्णी, NDTV मराठी, मुंबई।